लाडका भाऊ योजना सुरू करणार का? लाडका भाऊ योजना नाही, पण लाडका भावाला आम्ही नोकरी जरूर देणार. कारण का माझं स्वतःचं असं एक म्हणणं आहे की जर एखाद्या घरचा चांगला मुलगा तो जर कामाला लागला तर ते घर सुधारतं, पण त्याच घरामधला जर एखादा मुलगा व्यसनाला लागला तर त्याची पुढची पिढी संपते, असं माझं घोषवाक्य आहे. पण त्या मुलांनाच कसं सक्षम होईल, आपल्या इथं अभ्यासिका कशा चालू होतील, ते मुलं स्पर्धे परीक्षेमध्ये कशी येतील, ते मुलं पोलीस भरतीत कसे होतील, मिलिटरी भरतीत कसे होतील, हे पूर्णपणे त्याचे कॅम्प राबवले जातील आणि त्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन. प्रभाग क्रमांक 24 हा व्यसन मुक्त करण्यासाठी आपण काय कराल? व्यसन मुक्त करण्यासाठी ते जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या आपल्या भागामध्ये ज्या काही शाळा आहेत, एक तर आज माणसांची किंवा फॅमिलीची कुठल्या याची तेवढी आमदनी नाही आहे, पण त्या मुलाला जर शिक्षणामध्ये शाळेमध्ये जर टाकायचं झालं तर काही भागांमध्ये चांगल्या शाळांमध्ये की ज्या शासनाच्या प्लॉटवरती शाळा उभारतात आणि जर एखाद्याचं ॲडमिशन करायला आम्ही गेलो किंवा नागरिक गेले तर ते डोनेशन मागतात. आणि जे आपल्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्याची परिस्थिती आणि तुम्ही आवश्यकता ती बघितलेली आहे. तुम्ही मला जर विचारलं की महानगरपालिकेची शाळा कुठे आहे, आता जे काय नगरसेवक होऊन गेले त्यांना त्या शाळेची अवस्था काय आहे आणि तुम्ही त्यासाठी काय केलं, प्रयत्न केलेत का, हे त्यांना विचारावं. आणि त्याच महानगरपालिकेच्या शाळेमध्ये जाऊन त्यांनी विचारावं की प्रशासनामध्ये तुमच्या शाळेत येऊन गेलेत का नाही गेलेत. मुलं ज्या वेळेस शिकतील, चांगलं त्यांना एज्युकेशन मिळेल तर त्या व्यसनापासून नक्कीच लांब राहील. पण त्या मुलांना जर एज्युकेशनच दिलं नाही, त्या मुलांना जर एखादा ट्रॅकच दिला नाही तर ते मुलं वेगळ्या ट्रॅकवर जातात आणि त्याच्यानंतर मग ते त्यांचे स्वप्न जर पूर्ण नाही झाली तर ते व्यसनाच्या आहारी जातात आणि त्यांचे आयुष्य खराब करून घेतात. पण त्या मुलांना जर आपण योग्य वेळेत योग्य ट्रॅक दिलं, जसं तुम्हाला माहितीच आहे, जर एखाद्या लोखंडाला जर आपल्याला आकार द्यायचा असेल तर त्याला तापून ते योग्य वेळेसच त्याच्यावरती हातोडा मारावा लागतो, तसं त्या वयाच्या मुलांच्या योग्य वेळेस त्यांना मार्गदर्शन मिळालं तर ते व्यसनाकडे नाही प्रगतीकडे बघतात आणि प्रगतीकडे एकदा त्यांना तो मार्ग मिळाला तर ते व्यसनाकडे डुंकूनही बघणार नाही.